निवडणूक काळात अवैध शस्त्रसाठाचा शोध घेण्याच्या मोहिमेला ग्रामीण पोलिसांना यश मिळालं आहे. येवला शहर पोलिसांनी अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसे बाळगून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून एक बाल अपचारी ताब्यात घेण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी अवैध शस्त्रसाठ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कारवाई केली. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:15 वाजण्याच्या सुमारास येवला कोर्टाजवळ 2 इसम अग्निशस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुक्तिभूमी परिसरात सापळा रचला आणि क्रमांक नसलेली पांढरी स्कूटर थांबवली. त्यावेळी स्कूटरवरील इम्रान मुनव्वर पठाण आणि एक 16 वर्षीय बाल अपचारी यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे आणि स्कूटर असा सुमारे 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार कामिल शकील शेख या इसमाकडून आणखीन एक गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले. ही शस्त्र विक्रीसाठी मस्तान उर्फ अरबाज शेख या फरार आरोपींकडून पुरवली गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोडके, सोपान शिंदे, पोलीस नाईक सतीश मोरे, पोलीस शिपाई जनार्दन दळवी, नवनाथ गायकवाड, दीपक मुंडे, पोलीस शिपाई चालक ओमकार तुंगार या पोलीस पथकाने केली. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीपूर्व काळात पोलिसांनी दाखवलेली ही दक्षता गुन्हेगारीवर लगाम घालण्यास निश्चितच मदत ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली देवनादारी, येवला.